नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. कादंबरीतील कर्ण, कुंती, कर्ण हे 3 महत्वाचे टप्पे पार करून आपण 4थ्या भागाला सुरुवात करत आहोत. दुर्योधन 1. पौर्जन मला घाबरत होते. मी म्हणजे जगात असलेल्या नसलेल्या सर्वच दुर्गुणांचा जिवंत पुतळा आहे. मी म्हणजे अहंकाराचा एक महावटवृक्ष आहे. माझ्या डोळ्यात जगाला दग्ध करणारा महाभयानक अग्नी आहे, असा अनेकांचा समज होता. अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तो मला प्रतीत होई. तो अपसमज आहे की नाही ते मला काहीच सांगायचं नाही. पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं, तो दुर्गुण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते निश्चितपणानं सांगता येईल काय? कारण मला माहीत आहे, दुबळ्या मनाच्या कर्तृत्व शून्य माणसांनी निर्माण केलेल्या ह्या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला एक जग सद्गुण म्हणतं, त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं. आणि ते बरोबरही असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर मानवाच्या हत्येचं देता येईल. एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जय जयकार करतं. पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोळ्यात परशू घालतो. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची. पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं तर दुसऱ्याला वधिक म्हणतं. एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणूनच मी म्हणतो की दुर्गुण सद्गुण या सगळ्या कल्पना आहेत. काही वेळा भीरू मनाच्या भेकड माणसांनी आपली दुर्बलता लपविण्यासाठी त्या हेतूतः तयार केलेल्या असतात. वेड जग या कल्पनांना आदर्श मानून त्यावर हजारो वर्ष चालत आलेलं आहे. माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ आहे. जगात केवळ एकच कल्पना चिरंतन असते, शाश्वत असते. आजपर्यंत हे जग एकाच बिंदू पुढे नमलं आहे, तो म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खड्ग. सामर्थ्य नुसतं दंडाचंच नव्हे, तर बुद्धी आणि दंड, राजदंड या दोहोंचं एकवटलेलं सामर्थ्य. मी अशा सामर्थ्याला महत्व देतो. अशा सामर्थ्यानं नटलेला पुरुष श्रेष्ठ आकाशाचा पट फाडूनही तारकांची हिरोमानकं पृथ्वीवर आणू शकतो. मी अशा सामर्थ्याचा पूजक होतो आणि म्हणूनच जग मला गर्विष्ठ मानित होतं, अहमन्य मानत होतं. सगळं हस्तिनापूर माझ्या पश्चात माझ्या नावाची बोटं मोडत होतं. दुर्बल तेवढंच करू शकतात, मी अहमन्य नव्हतो असं कंठशोष करून मला कुणालाही सांगायचं नाही. कारण मी ते तसं सांगून कुणाला पटणारही नाही. पृथ्वीवर रेंगाळणाऱ्या किड्यांना आकाशात स्वैर भटकणाऱ्या मेघराजाची काय कल्पना येणार? लोक मला अहमन्य आणि ताठर म्हणत, सुखे नैव म्हणत. मला त्याची आता क्षिती नव्हती. कारण मला पूर्ण माहीत होतं की जगापुढं नमून आणि दबून वागलं की हेच जग त्याला मवाळ आणि अळणी म्हणेल. मग जगात माणसानं वागावं तरी कसं? ज्याचा जो स्थायीभाव असेल त्याप्रमाणे. आत्मसंयमानाच्या गप्पा गोष्टी मारीत असेलही, पण आपल्या स्थायीभावाप्रमाणे जो तो वागत असतो आणि ते निसर्गाला धरूनच आहे. वाघाच्या पिल्लांना हरणं कशी पकडावीत हे शिकवताना वाघाला कुणी कधीतरी पाहिलं आहे काय? माणसाचंही तसंच आहे. माणसानं कसं मत्त हत्तीसारखं असावं, तसाच एखादा प्रसंग आल्यास जगाला कायमची आठवण राहावी अशी जबरदस्त धडक देण्याची धमक त्याच्या गंडस्थळात असावी. आणि यात चूक तरी काय आहे? ज्याला धाडसाची आवड नाही तो पुरुषच नव्हे. संयम, सहनशक्ती, औदार्य, त्याग, सहिष्णुता हे सगळे सद्गुण घोटीव दगडाच्या सुडोल मंदिरात बसून धुपाच्या सुगंधात ऐकताना बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द आहेत, भोंगळ पुराणं आहेत. कारण जीवन हे असं मंदिर नाही, ते एक सदैव पेटलेलं यज्ञकुंड आहे.
जन्ममृत्यूच्या शाश्वश्वासाने रटरटलेलं ते एक अखंड रणांगण आहे. रणांगणात एकाच गोष्टीला महत्व असतं आणि ते म्हणजे सामर्थ्याला. सामर्थ्यातून निर्माण होणाऱ्या धैर्याला. जे गतिप्रिय असतात त्यांनाच हे पटतं. जे स्थितिप्रिय असतात त्यांना हे पटणार नाही. उलट ते नेहमीच पानचट तत्वज्ञानाचा शाब्दिक कीस काढण्यात गुरफटलेले असणार. मी जीवनभर निर्धारानं आणि निश्चयानं कास धरली होती ती सामर्थ्याची आणि अमोघ धैर्याची. आणि काय वाटेल ते झालं तरी मी शेवटपर्यंत तशीच धरणार होतो. नगरजन त्याला सद्गुण म्हणत किंवा दुर्गुण म्हणत, मला ते दुर्योधन म्हणत किंवा युधिष्ठिर म्हणत, तसं सुयोधन म्हणत. त्याचा विचार करण्या इतपत अवसरही माझ्याजवळ नव्हता. राजपुत्रानं तो कधी करूही नये. युधिष्ठिराला पितामह आणि महामंत्री विदुर कुरूंचा युवराज मानत असावेत, तसा त्यांच्या तोंडून त्याचा निसटता निर्देशही होई. युवराज पदाचा तसा अभिषेक मला वा त्यालाही झालेला नव्हता. म्हणूनच मी आग्रहानं सर्वांकडून आवर्जून युवराज असंच संबोधून घेईन. दुसरा महत्वाचा आक्षेप होता हो माझ्या घाऱ्या डोळ्यांवर. सगळेजण माझ्या घाऱ्या डोळ्यांबद्दल आपापसात कुजबुजत. त्यांच्या मते माझे घारे डोळे जगाला जाळून काढणारे आहेत. माझ्यासमोर मात्र कुणीच तसं उघड बोलत नव्हतं. तसं बोलण्याचं धैर्य केलंच असतं तर मी त्याला ताडकन उत्तर दिलं असतं की ही केवळ शुद्ध असूया आहे. आजपर्यंत काय या जगात घाऱ्या डोळ्याची माणसं कधी झालीच नाहीत? त्या सर्वांनी काय जग जाळूनच काढलं आहे? आणि काढलं असेल तर तुम्ही जिवंत कसे? जिवंत आहात तर ती काय मग जगाची केवळ राख आहात? वास्तविक घारे डोळे हे एक सौंदर्याचं अप्रतिम असं लक्षण आहे. आपणाला असे डोळे मिळाले नाहीत म्हणून सर्वजण माझ्याबाबत अशी चोरून टीका करीत. ती असूया नव्हती तर दुसरं काय होतं? जगातील 3 गोष्टींबद्दल मला नितांत प्रेम होतं. एक कुरूंचं राज्यपद, दुसरी गदा आणि तिसरी म्हणजे माझे घारे डोळे. प्रसंगी मी माझी गदा आणि माझं राज्यपद यावरचं माझं प्रेमही दुय्यम मानलं असतं. पण माझ्या घाऱ्या डोळ्यांचा अभिमान मला सोडता येण्यासारखा नव्हता. राजवैद्यांनी सांगितलं असतं की युवराज दुर्योधना, तुझे डोळे दिलेस तर महाराज धृतराष्ट्रांना दृष्टी लाभण्याचा संभव आहे. तर मी त्यांना उत्तर दिलं असतं की वैद्यराज, माझे डोळे लाभल्यानंतरच महाराजांना दृष्टी लाभणार असेल तर निरुपाय म्हणून मी ते देईनही. पण ज्या क्षणी मी ते देईन त्या क्षणीच दुसऱ्या हातानं मीच माझं मस्तक धडावेगळं केलेलं असेल. कारण डोळे उणे दुर्योधन म्हणजे केवळ एक लाकडी ओंडकाच. माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते माझ्या डोळ्यात आहे आणि म्हणूनच माझ्या घाऱ्या डोळ्यांचा मला अभिमान आहे. सार्थ अभिमान आहे. माझे डोळे मला प्राणप्रिय आहेत. दुर्योधन 2. मी कुरूंचा सर्वात ज्येष्ठ राजपुत्र होतो म्हणूनच युवराज होतो. हस्तिनापूर अवघ्या आर्यवर्ताचं नाक आज माझ्या हातात होतं. माझ्या सेवेसाठी झंझावती वायूलाही लाजवतील असे रथ होते. युवराजानं रथ उडवायचे नाही तर मग कुणी? हस्तिनापुरातल्या गगनचुंबी डौलदार आणि विलासी वस्तू माझ्या वास्तव्यासाठी होत्या. वाटेल त्यावेळी मिष्टान्न भोजनं शक्य होती. अगदीच कंटाळा आला तर माझं मनविनोदन करण्यासाठी अप्सरांनाही खाली पाहायला लाजवतील अशा लावण्य संपन्न नर्तिका, गणिका आणि गायिका माझ्या कक्षात होत्या. माझ्या विरुद्ध आवाज चढवून बोलण्याचं धैर्य कुणीच केलं असतं तर त्याला ठेचून काढण्यासाठी ज्येष्ठ राजपुत्र म्हणून, युवराज म्हणून माझ्या हातात कुरूंचा विख्यात राजदंड होता. कारण हस्तिनापूरचा उद्याचा स्वामी मीच होतो. मला 1-2 नव्हे तर चांगले 99 बलशाली बंधू होते. शकुनी मामांसारखे कुशल आणि बुद्धिमान नातेवाईक मी माझ्या भोवती मला हितकर राजपरामर्श देण्यासाठी गोळा केले होते. शिवाय कुरूंचे जुने जाणते राजनीतिज्ञ कणक होतेच. माझा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी अमात्य वृषवर्मांपासून सामान्य सेवकांपर्यंत एक अतूट दुव्यांची प्रचंड साखळीच्या साखळी तयार होती. वडील अंध असल्यानं आणि पितामह वृद्ध असल्यानं हस्तिनापूर राज्याची सर्व सूत्र खऱ्या अर्थानं जवळजवळ माझ्याच हातात एकवटली होती. हस्तिनापूरचा राजदंड गेली जवळजवळ 17 वर्ष माझ्याच हातात होता. अतिशय निकटवर्ती असलेले माझे कर्णासारखे मित्र मला कधी कधी धैर्यानं विचारे, दुर्योधना,
काय केलंस तू या 17 वर्षात? पण ते विसरत होते की कुरूंच्या या अफाट राज्याच्या दृष्टीनं हा 17 वर्षाचा काळ म्हणजे अगदीच नगण्य आहे. आज जवळजवळ 17 वर्ष मी माझ्या जीवाचा कुरूंची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आटापिटा केला होता. तरीही हे लोक म्हणतच होते की तू अनिर्बंध वागलास. असंच जर असेल तर मीही म्हणतो की होय, मी अनिर्बंध वागलो. काय म्हणणं आहे तुमचं त्याबद्दल? मला कुणाचे बंध असण्याचं कारण तरी काय? हे राज्य कुणी मिळवलं आहे? माझ्या पूर्वजांनीच ना. मग त्यांचा वंशज असलेला मी असा वागलो तर त्यात काय चूक आहे? माझ्या भविष्यात काय आहे याची धास्ती बाळगण्याचं मला मुळीच कारण नव्हतं. भविष्यात काय आहे ते भविष्य ठरविल. या हस्तिनापुराचं काय होईल, या आर्यवार्ताचं काय होईल, पण मी मात्र हा असाच वागणार. कारण मी भूत आणि भविष्य दोन्हीही काळ जाणीत नाही. मला माहीत आहे तो केवळ ढगढगता वर्तमान काळ. आणि या वर्तमान काळात विरोधक म्हणून पांडवांची मला जी एक दूरस्थ भीती वाटत होती तीही मी कुशलतेनं कमी केली होती. कारण महापराक्रमी बलाढ्य आणि सूर्यासारखा तेजस्वी कर्ण सर्वस्वी आज माझ्या बाजूला होता. त्याचा एकमुखी कौल आज माझ्याच पक्षाला होता. जरी पराक्रमी असला तरी तो भोळा भाबडा आहे. त्याला सर्वजण सारथी म्हणत, हीन म्हणत. पण ज्या ज्या वेळी मी त्याला पाहिलं होतं त्या त्यावेळी प्रत्येक वेळी तो एक सूतपुत्र हे मला कधीच पटलं नाही. सारथ्याच्या अंगी एवढा पराक्रम कसा असेल? सारथ्याच्या कानात तेजोवलय फेकणारी हिरण्यवर्णाची कुंडलं असतील काय? तो कुणीतरी उच्च कुलातला राजपुत्रच होता. पण त्याला स्वतःला माहीत नसावं की आपण कोण आहोत ते. माझा तर्क जर खरा असेल आणि त्याला जर उद्या त्याचं खरं स्वरूप कळेल तर कल्पनाही करवत नाही की मग या कुरूंचा युवराज म्हणून मिरवणाऱ्या दुर्योधनाची काय अवस्था होईल. मला आपला जीवन कंठस्य मित्र म्हणून त्या वेड्यानं आपलं जीवन सर्वस्व, ध्येय, भवितव्य सर्व काही माझ्या हाती सोपवलं आहे. अगदी निर्भयपणे मला तो आपला मित्र आणि हितकर्ता मानतो. वेड्या कर्णा, या दुर्योधनाला पुरता ओळखायला तुला फार दिवस लागतील. कदाचित स्वतःच्या अंतापर्यंतही तुला त्याच्यासाठी डोळ्यात जीव आणून वाट पाहावी लागेल. कारण आज तू माझ्या मुठीत आहेस. मी तुला अंगदेशाचा राजा केला आहे. अनेक दिवस सारथी म्हणून या हस्तिनापुराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात खितपत पडलेल्या तुला मीच स्वातंत्र्याचे किरण दाखवले आहेत. कदाचित तुला तुझ्या जीवन अंतापर्यंत कधी शक्य झालं नसतं असं राज्य मी तुला मिळवून दिलं आहे. तुला स्वतंत्र केलं आहे. आता यापुढं मी सांगेन त्याप्रमाणेच तुला वागावं लागणार आहे. नाही वागलास तर आतल्या आत धुमसत तुला जळून जावं लागेल. पण माझी आता पुरेपूर खात्री झाली आहे की तू माझ्या विरुद्ध आता कधीच आणि काहीच बोलणार नाहीस. कारण मी तुला राजा केलं आहे. एका सारथ्याला एका स्वतंत्र देशाचा राजा केलं हीच माझी थोर पुण्याई आहे. या पुण्याईच्या जोरावर मी आता तुझा हवा तसा वापर करीन. कर्णा, तू म्हणजे आज तरी या दुर्योधनाच्या गोठ्यात बांधलेली एक निरुपद्रवी गाय आहेस. गायीला एकच माहीत असतं आणि ते म्हणजे आपल्या मालकाला दूध देणं. गरीब गाय आपल्या धण्यावर कधीच शिंग उगारीत नसते. हे अनुभवानं मला पक्क माहीत आहे. कर्णा, आज तरी तू या कुरुश्रेष्ठ दुर्योधनाच्या दारात केवळ असाच आहेस. तुला वाटत असेल की तुझ्यावरचं माझं प्रेम उफाळून उतू जात आहे आणि म्हणून मी तुला साथ देतो आहे. पण अगदी चूक आहे ते. मला त्या पांडवांचा काटा काढायचा आहे. या कामी तुझा मला उपयोग होणार आहे. महाराज पांडूंचे आपण पुत्र आहोत असं ते वारंवार म्हणतात. माझे काका महाराज पांडू पराक्रमी होते, शत्रुतापण होते, दिग्विजयी होते. हे सगळं मीही मान्य करतो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही नितांत आदर आहे. पण त्यांनी हस्तिनापूर का सोडलं हे ज्यांना माहीत असेल ते सुज्ञ लोक तरी निश्चित मान्य करतील की पांडव हे महाराज पांडूंचे पुत्र असूच शकणार नाहीत. महाराज पांडूंना किंदम ऋषींनी एक भयानक शाप दिला होता. त्यांना त्या शापामुळं मुलं होणं शक्यच नव्हतं. मग हे पांडव त्यांचे कसे? ते महाराज पांडूंचे पुत्र नव्हेत. ते एकदा नक्की झाल्यावर त्यांना मी पांडव असं तरी का म्हणावं? फार तर ते कौंतेय
आणि माद्रीय म्हणवून घेण्याला पात्र होतील. आणि असं असेल तर त्यांनी स्वतःच्या राज्याच्या प्राप्तीसाठी मथुरेला जाऊन श्रीकृष्णाबरोबर भांडावं किंवा मद्र देशाला जाऊन शल्याशी भांडावं. इथं या हस्तिनापुरात ते उद्धट अधिकारानं आपलं तोंड का खुपसत आहेत? आमच्या प्रिय पांडू महाराजांचं काय झालं ते एक महान आश्चर्यच आहे. महाराज कसे वारले हे कुणीच सांगत नव्हतं. राजमाता कुंतींकडे बघूनच केवळ त्या सर्वांना या राजवाड्यात आश्रय दिला गेला. जिथं जिथं चाललेले त्यांचे सगळे लाड आजवर आत्यंतिक संयमानं मी सहन केले. वास्तविक गुरु द्रोण कौरवांचे गुरु. त्यांनी आम्हाला अधिक जिव्हाळ्यानं वागवायला हवं होतं. पण युद्धशाळेत गायींचा माणूस वासरू फिरतं तसं गुरु द्रोणांच्या मागून फिरणारा अर्जुन मी नेहमी पाहिला आहे. नको तिथं तोंड खुपसून सर्वांनाच उपदेशाचे घोट पाजणारा युधिष्ठिर मी पाहिला आहे. नेहमी पोहायला म्हणून नगराबाहेरच्या तळ्यात नेऊन माझ्या 4 भावांना पाण्याखाली बुडवून त्यांना अर्धमेलं होईपर्यंत पाण्यातच कोंडणारा रांगट भीम मी पाहिला आहे. ते मला पाहताना काय वाटलं असेल याचा कोणीतरी आणि कधीतरी विचार केला आहे काय? गेली 12 वर्ष माझ्या मनाचा अग्नी त्यांच्या असह्य अरेरावीनं नुसता धुंसत आला आहे. जिथं तिथं पांडव म्हणजे काय देव आहेत? आणि असेलच तर त्यांनाही मी दाखवून देईन की देवांना सुद्धा नाक घासायला लावणाऱ्या महाराज नहुशांचा मीही वंशज आहे. कारण ते पांडव अलीकडं हस्तिनापुराच्या राजसिंहासनावर सरळ सरळ आपला अधिकार सांगू लागले आहेत. तो युधिष्ठिर तर पक्का खाली मुंडी पाताळ धुंडी आहे. तो माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहे असं सर्वजण म्हणतात. त्याला प्रमाण काय? त्याचा जन्म तर अरण्यातला. शिवाय लाक्षागृहाच्या दुर्घटनेनंतर हस्तिनापुराचं मलाच युवराज मांडलंय त्याचं काय? राज्य कुणाचं? कौरवांचं. ज्येष्ठ कौरव असल्यामुळं माझे पिता धृतराष्ट्र यांचं. ते अंध असल्यामुळं मिळालं त्यांचे कनिष्ठ बंधू पांडूंना. ते शापदग्ध झाल्यामुळं वनात गेले विश्वस्त म्हणून धृतराष्ट्रांना नेमून. पांडूंना शापामुळेच पुत्रप्राप्ती होणं शक्य नव्हतं. त्यासाठीच तर मनावर संयम मिळवण्यासाठी ते वनात गेले. तिथं त्या शापामुळेच ते वनातच वारले. पांडूंच्या पश्चात माझे वडील धृतराष्ट्र यांचंच हे राज्य नाही का? कारण कौरव व कौंतेयात कुरु म्हणून कौरवच ज्येष्ठ आहेत. पांडूंच्या पश्चात आता हस्तिनापुराचं राज्य त्यांचंच आहे आणि खरं तर ज्येष्ठ कौरव म्हणून माझंच आहे. मागत होते मानवर करून ते कुंती आणि माद्रीच्या पापाचे पुत्र. कारण माझं मन नेहमी मला सांगत होतं की पांडव हे महाराज पांडूंचे नव्हतेच, फार तर कुंतीचे आणि माद्रीचे पुत्र असतीलही. पण एवढ्या जोरावरच ते कुरूंच्या राजसिंहासनावर बसण्याची गोंडस स्वप्न रंगवत असतील तर माझ्या मते ते महामूर्ख आहेत. वळचणीच्या सांडपाण्याला कोणीच कधी गंगेचं पवित्र जल मानित नाही. ओढ्याकाठी इतस्ततः वाढलेल्या रामेटांच्या खुरट्या झुडपावरची वीरविरहित फुलं प्राजक्त मानून कोणीच कधी देवाच्या पवित्र मूर्तीवर चढवीत नाही. रस्त्यावरच्या गारगोट्या आकाशातल्या तारका बनून कधीच चमकत नाहीत. वडाच्या झाडावर बसून भर उन्हात केविलवाणी कावकाव करणाऱ्या काळ्या कुट्ट कावळ्याला उंच शिखरावर बसणाऱ्या पक्षीराज गरुडाची कधीच सर येणार नाही. काय व्हायचं असेल ते होऊ, पण जोपर्यंत हा बलशाली कौरव दुर्योधन जिवंत आहे तोपर्यंत काहीही करील. पण पांडव म्हणून घेणाऱ्या त्या पापी पंचकडीला तो कुरूंच्या पवित्र आणि प्राचीन राजसिंहासनाला कधी शिवू सुद्धा देणार नाही. आणि त्यासाठीच कर्णा मी तुला एक प्रभावी शस्त्र म्हणून जवळ केला आहे. तसा स्पर्धेच्या संस्मरणीय दिवशीच मी निर्धार केला होता. केवळ यासाठीच त्या दिवशी प्रचंड जनसमुदायासमोर अंगदेशाचं राज्य देऊन त्या पराक्रमी कर्णाला मी कौशल्यानं माझ्या पक्षाकडे वळविला आहे. कर्ण हा एकच असा योद्धा आहे की जो अर्जुनापेक्षाही काकणभर वरचढ आहे आणि अनेक सद्गुणांमुळे श्रेष्ठ आहे. आखाड्यात ज्यानं निर्विवादपणे सिद्धही केला आहे. त्या दिवशी कर्णाच्या कुलशिलाबद्दल तो भीम मध्येच उठून जे काही बोलला ते बोलला नसता तर अर्जुन या जगात अस्तित्वातही राहिला नसता. द्वंद्व युद्धात कर्णानं त्याच्या बरगड्या पिचकल्या असत्या. आणि म्हणूनच कर्णाचं सूर्यफुलासारखं चकाकणारं पिवळसर सोनेरी अंग हीच आता माझी अभेद्य ढाल बनली आहे.
कौशल्यानं ती मी केवळ पडेल तेव्हा पुढं करणार होतो. खरनं भोळाच आहे खरं. ज्याला तो आपलं मानतो त्याच्यावर तो विशुद्ध प्रेमच करतो. मलाही त्यानं आता आपलं मानलं आहे. वेड्या करणा, तुला अंगराज करवून, स्वतंत्र करवून जो मानाचा मुकुट मी मोठ्या प्रेमानं तुझ्या मस्तकावर चढविला आहे, त्याच्या कोंदणात एक प्रकाशमान असा लाल रंगाचा हिरा आहे असं मी तुला भासवलं आहे. वास्तविक तो हिरा नाहीच, तो आहे एक धगधगीत अंगार. माझ्यावरील तुझ्या भाबड्या श्रद्धेचा तो अंगार आहे. अंगार तू प्रेमानं मस्तकी धारण केलेला, मी माझ्या हाताने बसवलेला. धन्यवाद.